दुर्गम आदिवासी भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणं एक आव्हानच. शिक्षणाची आवड म्हणून इथली मुलं डोंगर दऱ्या ओलांडत मैलाचा प्रवास करत शाळा गाठतात. या वेळेचा सदुपयोग व्हावा आणि मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेनं पायी पायी पाढे हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. सुमारे 12 पाड्यांमधली 262 विद्यार्थी दररोज जाता येताना पाढे म्हणत जातात. यामुळे त्यांचा प्रवास सुकर झाला आहे. शिवाय गणित या विषयाची गोडीही त्यांना निर्माण झाली आहे. ही मुलं आहेत नंदुरबारच्या आदिवासी बहुल धडगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेतली. दुर्गम भागामुळे शाळेच्या 5 किलोमीटरच्या परिघात वाहनं जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जवळपास 262 विद्यार्थी रोज 3 ते 4 किलोमीटरचं अंतर नदी, नाले, जंगल, डोंगर किंवा शेतं पार करून नियमितपणे शाळेत जातात. वाटेचा रस्ता पार करताना मुलांच्या मनात विंचू काट्याची भीती असायची. यावर शक्कल लढवत इथल्या शिक्षकांनी पायी पायी पाढे हा उपक्रम सुरू केला. मुलांना शाळेत येण्यासाठी भीती वाटत होती शेतामधून येण्यासाठी. मग आम्ही सर्वांनी एक उपाययोजना केली की पाडेवाईज आणि गावावाईज गट केला आणि त्यानुसार पाढे म्हणायला सुरुवात केली. त्यामुळे हिंस्र प्राणी व ज्याचे लांडगा कोल्हा असेल ते त्यांची संरक्षण झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना गणितामधील भीती खूप चांगल्या प्रकारे कमी झाली आणि आमचं जे वर्गात आम्ही पाढे पाठांतर करून घ्यायचं तेवढा वेळही आमचा वाचला आणि त्याचा फायदा 100% आमच्या विद्यार्थ्यांना होत आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे लहान लहान गट तयार करून प्रत्येक गटात एका पाढा नेत्याची निवड केली आहे. मुलं घरून शाळेला जाण्यासाठी निघाली की आपापल्या गटात जातात. थोडी गाणी म्हणत, कधी प्रश्नोत्तरांचा खेळ करत आणि मोठ्याने पाढे म्हणत हसत खेळत निसर्गाचा आनंद घेतात. पाढ्यांच्या गोडीनं मुलांच्या भीतीवरही मात केली आहे. शिवाय गणिताचा पायाही पक्का होतोय. आम्ही शाळेतून येता जाता पाढे पाठ करता. आमचा एक गट आहे, त्याची मी गटप्रमुख आहे व आम्हाला 2 ते 30 पर्यंत पाढे पूर्ण पाठ आहे. आम्हाला पाढे पाठ करण्याची गरज नाही. आम्हाला सुलटे व उलटे आडवे पाढे पाठ आहेत. आम्ही पाढे म्हणत जातो म्हणून जनावर आणि साप आमच्याकडून घाबरून पडून जातात. आम्हाला यापासून गुणाकार भागाकार सोडवता येतं. आम्हाला शाळेमध्ये पाढे पाठ करायची गरज नसते. आम्ही विषम संख्या, समसंख्या, मूळ संख्या, समूळ संख्या हे सुद्धा पाठ करतात. या कौतुकास्पद उपक्रमामुळे 1 ते 30 पर्यंतचे पाढे मुलांना सहज पाठ झाले आहेत. त्यामुळे पालकांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. परिवारातले सगळे पोरं या शाळेत येतात. शाळेत येता जाता गट प्रमुख म्हणून 2-3 पोरं असतात. येता जाता त्यांचे पाढे 2 ते 30 पर्यंत पाढे उलटे आणि सीधे पाठ आहे. पाढे बोलत असताना त्यांना हिंस्र प्राण्यापासून येणे जाण्यासाठी ते त्यांना आवाज बघून दूर पडून जातात. पायी पायी पाढे हा कळले खेतपाडा इथल्या शिक्षकांनी सुरू केलेला उपक्रम इतर दुर्गम भागातल्या शाळांसाठीही नक्कीच अनुकरणीय आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल, नंदुरबार.